त्यांचं भाषण शिवाजी पार पडतो होतं असं वाटत होतं की ते काहीतरी समाचार देतील या सगळ्या वक्तव्याचा, परंतु कुठेही सुचलं नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान काँग्रेसने 50दा केला, 500दा केला. स्वर्गीय इंदिरा गांधीजींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना सन्मानित करण्याचे डाक तिकीट पर्यंत त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल सन्मानित करण्याचं काम केलं. पण राहुल गांधी आणि काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपमानित करतं, त्यावर उद्धव ठाकरे काही बोलत नाही. याचा अर्थ समजून घ्या की येणाऱ्या निवडणुकीमध्ये मताची लाचारी उद्धव ठाकरेंना करायची आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या मदतीशिवाय एक पाऊलही पुढे जाऊ शकत नाही. काँग्रेसची मदत घेतल्याशिवाय राजकारणात उद्धव ठाकरेचं काहीच जमणार नाही असं त्यांचा कयास झालेला आहे. म्हणून इतका मोठा अपमान करूनही उद्धव ठाकरे काहीच बोलत नाही. याचे हे परिणाम आपल्याला दिसत आहे, हे परिमाण आहे. कालच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे काही न बोलणे काँग्रेसबद्दल, कारण काँग्रेस पार्टी राहुल गांधींना आता त्यांचा अजेंडा, काँग्रेस पार्टीचं संविधान आणि अजेंडा हा म्हणजे खास करून राहुल गांधीचा अजेंडा हा उद्धव ठाकरेंनी स्वीकारलेला आहे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.